नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आज आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की नवीन पोलीस भरती संदर्भात अपडेट, ज्या अपडेटला कशामुळे उशीर होत आहे, नवीन पोलीस भरती जाहिरातीला कशामुळे उशीर होत आहे, याची कारणं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की मुंबई पोलीस भरतीचा आता सध्या पूर्णपणे मेरिट लागून गेलेला आहे. बरेच विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. वेटिंग लिस्टचा देखील मध्ये प्रॉब्लेम झाला होता आणि वेटिंग लिस्टमध्ये सोनचा विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेला. आता पूर्णपणे मुंबई पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्णपणे झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की पुणे कारागृहासाठी जे विद्यार्थी राहिलेले आहेत ज्यांचं ग्राउंड चालू आहे. कारण की बऱ्याच दिवसानंतर पुणे कारागृहाचं जे ग्राउंड आहे ते रखडी पडलं होतं आणि त्यानंतर हे ग्राउंड चालू झालेलं आहे. आणि त्या ग्राउंड चालू होऊन नंतर बरेच दिवस झाले की 10 ते 15 दिवस ते ग्राउंड बंद पडलं होतं आणि त्यानंतर आज ग्राउंड चालू झालेलं आहे. 25 तारखेपर्यंतचे ॲडमिट कार्ड आले आहेत. मुलांचं मुलींचं ग्राउंडचा पूर्णपणे अपडेट आलेला आहे. ग्राउंड चालू आहे आणि विद्यार्थ्यांना मार्क कशा प्रकारे पडत आहे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. तर विद्यार्थ्यांना मार्क जे आहेत ते 34, 36, 38, 40 या दरम्यान विद्यार्थ्यांना मार्क पडत आहे. ह्यावरून आपण लक्षात घ्यायचं यावर्षी कट ऑफ जो आहे तो कशा प्रकारे जाणार. तर लेखीसाठी कट ऑफ आणि ग्राउंडसाठी कट ऑफ किती लागणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, ओपनसाठी 40 मार्काचा कट ऑफ जास्तीत जास्त ह्या वर्षी जाऊ शकतो, त्याच्यावर कट ऑफ जाणार नाही. लेखीसाठी जर तुम्हाला लेखी परीक्षेला बसायचं असेल तर तुम्हाला 40 मार्क ओपनच्या विद्यार्थ्याचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. ह्या कट ऑफचा विषय नंतर, कारण की विषय तुम्हाला सांगणार आहे की मुंबई पोलीस भरती आणि नवीन पोलीस भरती याच्या संदर्भात अपडेट. आता आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये एकूण 4,862 जागा ज्या आहेत ते मुंबई एकट्या शहरामध्ये आहेत. आता ह्या जागा आपण ऐकत आलेलो आहे, रोजच्या रोज जागा ऐकतोय, रोजच्या रोज नवीन जी आर येत आहे आणि रोजच्या रोज प्रत्येक जिल्ह्याची जागा जी आहे ती समोर येत आहे. पण जाहिरात कधी येणार हा बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम आहे. तर जाहिरात जी आहे मित्रांनो आता 15 तारखेपर्यंत, जे आता आज आपल्याला माहिती आहे 11 तारीख, 11 मार्च तारीख आहे. 15 तारखेपर्यंत पूर्णपणे अपडेट येऊन जाईल या जाहिरातीचं. कारण की 15 मार्चपर्यंत अपडेट येऊन जाईल. कारण ही पुणे कारागृहाचा जे मर्यादेमध्ये घोळ झालेला आहे आणि त्या घोळात घोळ होऊ नये म्हणून 15 मार्चपर्यंत पूर्णपणे पोलीस भरतीची अपडेट येऊन जाईल. कधी जाहिरात येणार आहे संपूर्ण ज्या आपल्याला मनात शंका आहे त्या तुमच्या समोर स्पष्ट होतील 15 तारखेपर्यंत. कारण की 15 तारखेला आणखीन एक गृह मंत्रालयाकडून नवीन प्रस्ताव येणार आहे, जी आर येणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कळून जाईल की नवीन पोलीस भरती जाहिरात कधी येणार आहे किंवा येणार का नाही. असं संपूर्ण सगळ्या गोष्टी बऱ्याच जणांच्या मनात शंका आहेत, कुठल्याही असू द्या 15 तारखेपर्यंत वाट बघा. जोपर्यंत तुम्हाला जाहिरात बघायला मिळत नाही तोपर्यंत ह्याच्यावर तुम्ही हे करू शकताय. आणि 15 तारखेपर्यंत आपल्याला पूर्णपणे अपडेट जे आहे ते पोलीस भरती बघायला मिळेल. कारण की गृह मंत्रालयाकडून तसा प्रस्ताव आलेला आहे. 15 तारखेपर्यंत पूर्णपणे जिल्ह्याच्या जागा मागवल्या आहेत ते पूर्ण होणार आहेत. कारण की हे कशामुळे सांगतो तुम्हाला, तर पूर्णपणे जिल्ह्याची जागा मागवल्या होत्या त्या 15 तारखेपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर आपल्याला कळून जाईल ह्या आपल्या भरतीमध्ये, ह्या पोलीस भरतीमध्ये किती जागा एकूण फिक्स होणार आहेत आणि किती जागांची भरती निघणार आहे. आणि हे जाहिरात तर मी तुम्हाला सांगितलं आहे 1001% ह्या मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. फक्त आपल्याला जाहिरात जी बघायची आहे ती आता कधी पडणार आहे ह्याची आपण प्रतीक्षा करता येतात. त्या मार्च महिन्यामध्येच पडणार आहे. फक्त 15 तारखेपर्यंत आपल्याला पूर्णपणे जिल्ह्याच्या जागा जे स्पष्ट होऊन जातील. आतापर्यंत तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर असं करून टाका. टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. कारण की टेलिग्राम चॅनलचं सारखं वारंवार का सांगतो, तर टेलिग्राम चॅनलवर मी पूर्णपणे जागांची यादी टाकत असतो. कुठल्या जागा आल्यात, किती जागा आल्यात, पूर्णपणे सूक्ष्म हालचालीवर पोलीस भरती आपलं लक्ष असतं. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे अपडेट द्यायला सोपं जातं आणि तुम्हाला देखील बघायला सोपं जातं. कारण त्याच्यामुळे तुम्हाला लगेच कळून जातं ह्या जिल्ह्याला एवढ्या जागा आहेत. तुमच्या कुठल्याही जिल्हा असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला कळून जाईल ह्या एवढ्या जागा आहेत. 15 तारखेपर्यंत आणखीन याच्यामध्ये वाढ होऊ शकते आणि 15 तारखेपर्यंत हे जे अपडेट येऊन जाईल. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जाहिरात कधी पडणार. कारण की जाहिरात तुम्हाला सांगितलं 1% ह्या मार्च महिन्यामध्ये जाहिरात पडणार, ह्याच्यावर कुठलाही शंका नाही. कारण की तोपर्यंत तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात अपडेट आता सध्या तर आपल्यापर्यंत मी तुम्हाला एवढंच सांगत आहे की 15 तारखेपर्यंत वाट बघा, जाहिरात लवकरच निघेल आणि तयारी चालू ठेवा. कारण की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि ह्याच्यामध्ये कुठलाही आपलं स्वतः नुकसान करून घेऊ नका. धन्यवाद.